हे एक षडयंत्राचा भाग आहे आणि सुरेश धस यांना घेरण्याचा प्रकार आहे. मग त्याच्यामुळं तर लोक अधिक चिडली. कुठंच मैत्रीपूर्ण नाही आणि फक्त आष्टी विधानसभा मतदारसंघातच कशी काय मैत्रीपूर्ण. माझ्याकडे काही पुरावे आहेत, सगळं काही आहे, परंतु त्यांचे राजकीय करिअर आहे. मला काय राजकीय करिअर कोणाचं बरबाद करण्याची वगैरे माझी मानसिकता नाही आहे. ज्यांनी अपक्ष उमेदवाराचं काम केलेलं आहे तेच लोक माझा म्हणजे पुतळा जाळणं, काय फरक पडतो असे पुतळे जाळले. कोणी म्हणाल ना की मी अप्रामाणिक काम केलं, त्यांनी कोणीही या 4 गडापैकी त्या गडावर यायचं आणि त्यांनी हात लावायचे. मंत्री राहिलेला आहे, पालकमंत्री राहिले. आता 2-2 पुतण्यांना तिकीट मिळाल्याच्या नंतर आपलं कशाला बाबा, म्हणून त्यांनी विड्रॉल करून घेतला. मराठा निवडूनच येऊन द्यायचा नाही, अशा पद्धतीची काही ना काही खेळी मला वाटतं इथं बीड जिल्ह्यामध्ये खेळली गेली. मध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत सुरेश धस. यांचं नाव हे कागदोपत्री आहे, पण नेता म्हणून त्यांना जे नाव आहे ते अण्णा नाव आहे. गुगलला सर्च जर केलं तर ब्रॅकेटमध्ये अण्णा नाव आहेत. आता जी निवडणूक झाली, सगळ्या महाराष्ट्राच्या ह्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. त्याचं कारण असं होतं की महायुतीमध्ये 3 उमेदवार होते आणि शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे 1 उमेदवार, म्हणजे तिरंगी इथं लढत झाली आणि शरदचंद्रजी पवार म्हणजे अशा चौरंगी लढतीमध्ये अण्णांनी बाजी मारली. आता आम्ही अण्णा का म्हणतो की आम्ही हा मतदारसंघातले आहोत, आमच्या तोंडात तो शब्द पडलाय. परंतु सुरेश धस ह्या व्यक्तीचं राजकारण 1999 पासून जर आपला तो पूर्ण काळ बघितला तर ह्या व्यक्तीचा संघर्ष हा अफाट आहे. पण काय होतं, 288 पेक्षा फक्त मोजके लोक चर्चेत असतात. तर त्या मोजक्या लोकांमध्ये ह्या माणसाचा कायम नंबर लागलाय कुठल्या तरी कामाने, आणि त्यांची कामं अशी असतात की अक्षरशः शेवटच्या माणसापर्यंत काम पोहोचलं पाहिजे. तर असा व्यक्ती ह्या 288 मध्ये मधल्या 10 वर्षाचा गॅप पडला. राजकीय गणित इकडे तिकडे झाले, पण आज ते पुन्हा विधानसभेत गेलेत. मधल्या काळात ते MLC होते, 6 वर्षाचा तो काळ गेला, म्हणजे 21 वर्ष त्यांचे पूर्ण झालेत. ते आता सिनियर आमदार आहे. आज त्यांची जर परिस्थिती पाहिली तर ते 77,000 लीडनी निवडून आलेत. आणि इथं जो अंदाज यायचा तो अंदाज असा होता की यांचं काही खरं नाही. बघा तुम्ही, यांचं काही खरं नाही ह्या शब्दामध्ये एक माणूस 77,000 लीड घेतोय, फार मोठी गोष्ट आहे. अण्णा लेट्सअपमध्ये स्वागत आहे, तुमचं अभिनंदन. थँक्यू. आता एवढ्या परिस्थितीतून मी सांगितलंय की तुम्ही निवडून आलात, तर तुमच्याबद्दल लोकांच्या मनात जी भावना आहे तर त्याला तुम्ही उत्तर कसं देणार? तुम्हाला काय उत्तर आहे वाटते? काय शब्द आहेत तुमच्याकडे? ज्यांनी मला मतदान केलेलं आहे त्या सर्व मतदार राजाचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. अतिशय चांगल्या प्रकारे आणि फार सुंदर मतदान हे त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच मी माझ्यासारखा सामान्य माणूस या ठिकाणी विधानसभेमध्ये 10 वर्षाच्या गॅपच्या नंतर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि जात असताना खूप चांगल्या, तुम्ही 77 म्हणले, जवळपास 78,000चं लीड मला लोकांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं माझी आता जबाबदारी वाढलेली आहे. जास्त मतदान दिलंय, जवळपास 1,41,000 मतदान हे मतदार राजाने मला दिलेलं आहे या तिन्ही तालुक्यातल्या. त्यामुळं माझी आता जबाबदारी अधिक झालेली आहे. त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आणि लोकांचं समाधान करणं हे माझं आता पुढच्या कालावधीमध्ये ध्येय असणार आहे. या निवडणुकीच्या काळात काय झालं की 2-3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा होती आणि ती शेवटी झाली. परंतु ज्यावेळेस मैत्रीपूर्ण लढत होईल किंवा त्या गोष्टी पुढे होत्या, त्याच्या अगोदर इथं निवडणूक म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर एक संदिग्धता होते का उमेदवारी कोणाला मिळेल. तर त्या काळात उमेदवारी तुम्हाला मिळाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली. तर याची मैत्रीपूर्ण लढत झाला पूर्ण 1 महिन्याचा काळ गेला, तर तुम्हाला काय अडचण वाटली का ती? नाही, मैत्रीपूर्ण जरी लढत त्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मला माहिती आहे तो पहाटे पहाटे कोणीतरी AB फॉर्म आणून इथं दिला. त्याच्यामध्ये आयडिया अशी होती की सुरेश धसचे मतं कमी करायचे, फ्रॅक्शन करायचं मतदानाचं आणि आमच्या दोघांचं म्हणजे रनिंग आमदार आणि मी, आमच्या दोघांचं मतदान जर फुटलं तर त्यातनं दुसरे जे अपक्ष कॅन्डिडेट होते त्यांना फायदा व्हावा अशा प्रकारची आयडिया तिकीट देणाऱ्यांच्या मनामध्ये होती. परंतु ते तसं काही झालं नाही, कारण सध्याचे जे आमदार आहेत ते 5 वर्ष लोकांशी संपर्कात राहिले नाही, लोकांचं काम केलं नाही, लोकांच्या बरोबर सुखदुःखामध्ये नाही, कशातच नाही. फक्त आणि फक्त त्यांचा जो आहे ते काम वगैरे करण्याचा त्यांचाच मानसिकता त्यांची राहिली
त्यामुळे त्यांना नाकारलं जाणार हे मला माहीत होतं. मला भीती वाटली नाही. पण एक माझ्या मनामध्ये किंवा जनतेच्या मनात सुद्धा शंका आली, की बाबा हा हे एक षडयंत्राचा भाग आहे आणि सुरेश धस यांना घेरण्याचा प्रकार आहे. मग त्याच्यामुळं तर लोक अधिक चिडली. मग आता दुसरीकडे साधारणतः मराठवाड्यामध्ये कुठंच मैत्रीपूर्ण नाही आणि फक्त आष्टी विधानसभा मतदारसंघातच कशी काय मैत्रीपूर्ण, म्हणून लोकांना जे आहे ते या गोष्टीचा राग आला आणि राग येऊन मग तो मतदार राजा अधिक ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा राहिला आणि मी 10 वर्ष जरी झालो या मतदारसंघाचा प्रतिनिधी नाही तरी जनतेशी आष्टी मतदारसंघातील 3ही तालुक्यातील जनतेशी असलेले नाळ मी कधी तुटून दिलेले नाही. त्याच्यामुळे मला काही भीती वाटली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते करंट आमदार होते आणि ते विद्यमान आमदार असल्यामुळे आपण समजू शकतो की त्यांना तिकीट मिळेल. परंतु तुमच्या पक्षातला एक माणूस अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतोय. मग पक्षाकडनं असे प्रयत्न होऊ शकले असते की तुम्ही वापस घ्या, अधिकृत उमेदवार सुरेश धस आहेत. प्रयत्न झाले नाही. उलट पक्षातीलच काही मंडळींनी त्यांना प्रोत्साहित केलं की तुम्हाला आता पक्षाचं तिकीट भेटणार नाही, तुम्ही अपक्ष उभे राहा. तो एक षडयंत्राचा भाग झाला का? नाही नाही, ते जे काय आहे मी एकदा त्याच्यावरती बोललोय. परत परत डबल बोलणं हा माझा स्वभाव नाही. जी गोष्ट घडलेली आहे त्याच्यावर मी एकदा बोललोय, आता परत बोलण्याची माझी इच्छा नाही. त्याच्यावरती जर कोणी उत्तर वगैरे दिलं किंवा पलटवार केला तर मग मात्र मी बोलेल. बरं, आता विजयी सभा झाली आणि विजयी सभामध्ये आपण बऱ्यापैकी भाषण केलं, त्यावेळेस आपण सगळे नावही घेतली, ह्या गोष्टी सगळ्या घडल्या. परंतु त्याच्यानंतर तुम्हाला जो काही जाणवला म्हणजे की पंकजा मुंडेंकडनं ह्या गोष्टी घडल्या, त्याच्यावरती तुमचं ठाम मत आहे की ह्या गोष्टी झाल्या. माझं ठाम मत आहे. ठाम मताशिवाय मी बोललेलो नाही. कारण मी त्या माझ्या आदरणीय आहेत. मी त्यांना आदरणीय मानूनच त्या ठिकाणी या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. तो चला, माझ्याकडे काही पुरावे आहेत, सगळं काही आहे, परंतु त्यांचे राजकीय करिअर आहे. मला काय राजकीय करिअर कोणाचं बर्बाद करण्याची वगैरे माझी मानसिकता नाहीये. परंतु जे वस्तुस्थिती घडलेली आहे ती मी लोकांच्या पुढे मांडली. तुम्ही बोलल्याच्या नंतर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. तालुक्यामध्ये काही ठिकाणी तुमचे पुतळे जाळण्यापर्यंत लोक गेलेत. यांना उत्तर काय? हे ज्यांनी शिट्टीचं काम केलेलं आहे, ज्यांनी अपक्ष उमेदवाराचं काम केलेलं आहे, तेच लोक माझा म्हणजे पुतळा जाळणं, काय फरक पडतो असे पुतळे जाळले, कुठं काय केलं, याने आता काय फरक पडणार. मी निवडून यायचं जे होतं तर मी तर निवडून आलो आणि मला जनतेनं प्रचंड मताने निवडून दिलंय. पण एक सूर असा आहे की लोकसभेला त्यांना जे लीड मिळालं, मला वाटतं 32,000चं लीड आहे माझ्या माहितीप्रमाणे. 32,000चं लीड मिळालं तरी त्यांच्याकडनं असं मत आहे की आमचं यांच्याकडनं प्रामाणिक काम झालं नाही. हे आरोपाला काय म्हणजे कसं? त्याला मला सर्टिफिकेट कोणाला द्यायचीच गरज नाही. मी किती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे मला वाटतं कोणीही विचारू शकत नाही. एखाद्याने विचारलं तर मी त्याला सांगेल. आणि आपल्याकडं काय आहे की नारायणगड आहे, भगवानगड आहे, गहिनीनाथगड आहे, मच्छिंद्रनाथगड आहे. जे कोणी म्हणाल ना की मी अप्रामाणिक काम केलं, त्यांनी कोणीही या 4 गडापैकी त्या गडावर यायचं आणि त्यांनी हात लावायचा. कोणाला? समाधीला. तुम्ही नारायण महाराजांच्या लावा, भगवान बाबांच्या लावा, वामन भाऊंच्या तिथं हात लावा किंवा मच्छिंद्रनाथ देवस्थान मोठं आहे तिथं हात ठेवून छाती ठोकपणे कोणीतरी सांगावं की बाबा आम्ही निवडणुकीमध्ये कुठे बेईमानी केली, असं जर कुठं कोणी म्हणलं तर माझी तयारी आहे. जे कोणी म्हणत असेल, म्हणलं, आतापर्यंत तर काही कोणी म्हणलेलं नाही. सामान्य नागरिकही म्हणत नाही की बाबा ह्यांनी काही चूक केली. परंतु डोक्यात असं भरवलं गेलं की मराठा समाजाच्या माणसाला मतदानच करायचं नाही, इथपर्यंत काही लोकांची मानसिकता त्या ठिकाणी तयार करण्यात आली. आत्ताच्या निवड पर्पजली. आणि हे माझ्या एकट्याच्या मतदारसंघापुरतं ठरलं गेलेलं नाही. माजलगाव मध्ये सुद्धा एक कॅन्डिडेट उभे गेले, मला वाटतं निर्मळ का काय नावाचे. त्यांना तिथं ते निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीचा प्रयत्न बीड जिल्ह्यातल्या काही नेते मंडळींनी केला. बाबरी त्या ठिकाणी अपक्ष उभा राहिला.
बाबरी अपक्ष उभा राहिल्याच्या नंतर सुद्धा बाबरीने माघार घेतली पाहिजे आणि ते मतदान निर्मळ साहेबांकडे गेलं पाहिजे. मी निर्मळांना वगैरे दोष देणार नाही. निर्मळांना उचकवलं कोणी, निर्मळांना उभं केलं कोणी, हा पहिला सवाल आहे. गेवराईमध्ये प्रियांका खेडकर यांना उभं केलं कोणी, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आणि इथे सुद्धा मला असं वाटतं की पर्पजली प्रयत्न केला गेलेला आहे योगेश क्षीरसागर यांना पराभूत करून संदीप भाई यांना अंतर्गत मदत करण्याचा, आणि त्या पद्धतीने संदीप भाई यांना निवडून आणण्यात आलं. ते निवडूनही आले, तसं काय मी म्हणत नाही की बाबा त्यांच्या माधव लोकमत नाही. शेवटी जनमत जे आहे ते दिसलेलं आहे. लाखाच्या पुढे त्यांना मतं पडले, 96,000च्या आसपास हे योगेश यांना मतं पडलेली आहेत. योगेश यांना पडलेली मतं जे आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा हा जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. पण राजकारणामध्ये काय वाईट दिवस आलेत ह्या बीड जिल्ह्यामध्ये, हे दोन पुतणे दोन पक्षाचे उमेदवार झाले. अक्षरशः या मी म्हणणार नाही ते कुणी कमी आहेत काय आहेत, नवीन पिढी आहे, त्यांनाही काय राग यावा असं मी बोलत नाही. पण जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या दोन्हीपेक्षा उजवे उमेदवार होते असं मला वाटतं. त्यांनी अधिक मतं घेतली असती, पण काय करणार, बिचाऱ्यांनी गेला आणि डायरेक्ट माघार घेतली, विड्रॉल केला स्वतःचा. कारण समोर आलं नाही, काय करणार काय. एखादा माणूस जो आयुष्यभर राजकारणामध्ये राहिलेला आहे, मंत्री राहिलेला आहे, पालकमंत्री राहिलेला आहे, मग आता दोन दोन पुतण्यांना तिकीट मिळाल्याच्या नंतर आपलं कशाला बाबा, म्हणून त्यांनी विड्रॉल करून घेतला. आणि तिथे प्रियांका खेडकर यांना लढवलं गेलं असं माझं मत आहे. त्या स्वतः उभ्या राहिल्या असं म्हणत नाही. त्यांचे सासरे भाऊ सासरे जे आहेत भगवान तात्या खेडकर, हे तसे माझे चांगले मित्र होते. 97 साली आम्ही एकत्र जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे. त्यांचा मुलगा शिवकुमार, मला वाटतं ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, नांदेडला का कुठेतरी परिक्षेत्रामध्ये आहेत. मला त्यांनाही दोष द्यायचा नाही, परंतु मग प्रियांकाताईंना उभं कोणी केलं, कशासाठी उभं केलं, आणि इथं भीमराव धोंडेंना कोणी उभं केलं, म्हणजे याच्या पाठीमागचे मास्टर माइंड कोण, ब्रेन कोणाचा. आणि एकही म्हणजे जिल्ह्यामध्ये 4 जागा जिथं आहेत, ते 4च्या 4 जागेवर मराठा निवडूनच येऊन द्यायचा नाही, अशा पद्धतीची काही ना काही खेळी मला वाटतं इथं बीड जिल्ह्यामध्ये खेळली गेली. त्यांची नावं मी आत्ताच घेणार नाही, परंतु मला माहिती आहे, सगळं आहे, आणि ते बहुतेक जनतेला सुद्धा कळालेले असावेत असं माझं मत आहे. हे द्वेषाचं राजकारण मला वाटतं चांगलं नाही. तुम्ही म्हणजे सगळ्याच लोकांना एकाच तराजूमध्ये, एकाच पारड्यामध्ये कसं काय मोजायला लागले. आणि मी मान्य करतो की जनक्षोभ होता लोकसभेच्या वेळेस मतं मिळणं अवघड होतं, परंतु त्यातही अतिशय प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे जाऊन, समाजाच्या पुढे जाऊन आम्ही जवळपास 25% मतं ही दिली. आणि कोणताही राजकीय नेता, समजा माझ्यासारखा, मी एका जातीपुरता वगैरे मर्यादित राहत नाही हो, अजिबात नाही. मायक्रो ओबीसीशी माझा संबंध कोणत्या नेत्याने राहू नये. एका जातीपुरतं तुम्ही जर मर्यादित झाला, सेंट्रलाइज झाला, नाही नाही, मग ते तुम्ही कम्युनल माइंडचे होता. आणि फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कम्युनल पद्धतीने राजकारण करणं किंवा तशा पद्धतीने वागणं हे मला वाटतं शोभादायक नाही. आम्ही कोणी आता माझ्याकडं SC ST समाज आहे, त्यांनी मला मतं दिले. VJNTचा समाज आहे, त्यांनी दिले. वंजारी समाज जो आहे तो पहिल्यापासून बऱ्यापैकी माझ्या स्वतःच्या टचमध्ये सुद्धा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये काय आहे की 2009ला हे पाहिलेलं आहे आपण, काही प्रमाणात 14ला सुद्धा पाहिलं, पण दुर्दैवाने त्यावेळेस मुंडे साहेबांचं मतदार इथलेच आहे. सगळी होतं. आता बारामतीमध्ये सुद्धा खासदारकीला
लोकांनी सुप्रियाताईंना चॉईस केलं. नको बाबा, पवार साहेबांचं आता हे वय झालेलं आहे आणि त्यांची मुलगी जी आहे ती निवडून आणली पाहिजे. मग सुनेत्रा वहिनींना मतदान नाही ना झालं. किंवा अजितदादा, लोक सरळ बोलतात ना. नाही, अजितदादा कशात कमी पडले होते? लोकसभेला ते पण प्रयत्न करत होते. शेवटी कुणी उमेदवार राहिला तर पडून घेण्यासाठी उमेदवार राहत नाही, निवडून आणण्यासाठी राहतो. पण लोकांनी काय केलं की लोकसभेला त्यांना सुप्रियाताईंना चॉईस केलं, विधानसभेला अजितदादांना चॉईस केलं. आता त्यांचा पुतण्या उभा होता समोर, श्रीनिवासजींचा मुलगा, परंतु मतदार राजाला कळतं ना कुणाला मतदान द्यायचं. श्रीनिवास अजून खूप लहान आहे आणि अजितदादा या राज्याचं शीर्षस्थ नेतृत्व आहे, मोठं नेतृत्व आहे बाबा. अजितदादांना सुद्धा कमी करून चालणार नाही. मग त्यांनी मतदान जे आहे ते तशा पद्धतीने केलं. इथे झालेलं आहे माझ्या आष्टी मतदारसंघात 2009चं रिझल्ट शीट काढा, त्याच्यामध्ये रमेशराव आडसकर साहेबांना आमच्या पक्षाने उमेदवार दिली. आम्ही रमेशरावांचा प्रचार करत होतो, काम करत होतो, पण मतदार राजाने आमचं ऐकलं नाही. मतदार राजा डायरेक्ट तोंडावर म्हणला, साहेब पहिल्यांदा लोकसभेला उभे आहेत, आता धस साहेब तुम्ही काही सांगायचं नाही. ते गावात गेलो आम्ही, आमचा सत्कार केला. 1 नाही 2 नाही 3 फेटे आम्हाला बांधली. पण तोंडावर सांगितलं त्यांनी. साधारणतः वंजारी समाजाचा स्वभाव असा आहे की ते झाकून लपून काय करत, तो उघड सांगतो, ए दस तुला मतदान द्यायचं तर ते देणार. या निवडणुकीत मदत झाली. झाले ना, मला मतं झाली. असं कसं मला मतं नाही झाली असं म्हणताच येणार नाही. बऱ्यापैकी मतं झाली. फक्त जेवढ्या नाही 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 कसलं हो, तुम्ही काय हे काढलं जात पात कसलं. धोंडे साहेब उमेदवार होते माळी समाजाचे, मला माळी समाजाची चांगली मतं झाली. बऱ्याचशा माळी समाजाच्या गावात मी लीडवर आहे. मग ते काय माझ्या जातीचे आहेत का? नाही, तुमचं काम महत्वाचं आहे. आणि मायक्रो ओबीसी अतिशय थम्पिंग माझ्या बरोबर आहे या मतदारसंघातलं. त्याचे काही कारण आहेत. हा जो छोटा घटक आहे या घटकावरती साधारणतः मेजर घटकाकडून कुठे काही जर अन्याय वगैरे झाला, अन्याय जर झाला, त्याच्यावरती अतिक्रमण झालं, अशी काही जर तक्रार आपल्याकडे आली मतदारसंघाचं प्रमुख म्हणून आपल्याकडे, तर मी आजपर्यंत जे आहे ते जर त्याच्यावरती अन्याय झाला असेल छोट्या घटकावर, मेजर समाजाचा कितीही मोठा लीडर असेल, तर मी त्याची बाजू कधी घेतलेली नाही. चुकीच्या माणसाची बाजू घेतलेली नाही. ज्याच्यावर अन्याय झालाय त्या अन्यायग्रस्ताचीच बाजू ही आजपर्यंत घेतलेली, आणि हे सर्वश्रुत आहे, सगळ्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. आणि माझ्याकडं काय आहे की मी रात्रंदिवस माझा दरवाजा उघडा असतो, 24 आवर 365 दिवस उघडं, कोरोनाच्या काळातही उघडा. आणि मग साधारणतः समाजामध्ये काय चाललंय, समाजामध्ये काय होतंय, काय घडतंय, आणि जो छोटा घटक आहे त्याच्यावरती अन्याय झाल्यावर फार काही लोक आमच्याकडे येतात असे मेजर संख्येने वगैरे नाही, तर त्या गावातली 4-2 लोक घेऊन ते आमच्याकडे येतात आणि आल्याच्या नंतर सांगतात, वा आम्ही गरीब माणसं आहेत, आमचे 4च घरं आहेत इथं, आणि 4 घरं असल्यामुळं हे मेजर समाज आम्हाला त्रास देतोय, तुमचा समाज देतोय, इतर समाज देतोय. जो संख्येने जास्त असेल, एक जात नाही, तर तुम्ही याच्यामध्ये मार्ग काढा. तर आपण 100% ते लगेच समोरासमोर त्या माणसांना बोलवून घेतो आणि ज्याचं चुकलंय त्याला चुकलंच म्हणतो, आणि हे असला उद्योग तू परत करू नको. हे सांगितल्यामुळे तो मायक्रो ओबीसी जो आहे, जो छोटा घटक, त्या घटकामध्ये माझ्याबद्दल विश्वास आहे या मतदाराचा. या वेळेस त्यांना सुद्धा बोलवायचं, भूलभुलैया दाखवण्याचं खूप मोठं काम झालं, पण ते नाही म्हणले. नाही नाही नाही, त्यांनी पैसा घेतला नाही, कोणाचा चहा पेले नाही, काय नाही. आणि हे छोट्या घटकाची सुद्धा माणसं शेवटी सगळ्या जाती धर्माचे स्वाभिमानीच आहे बरं का. तुम्ही पैशा पाण्यावरती निवडणुका नाही जिंकू शकत हो. इथं जे आता यावेळेस प्रयत्न झाला, आमच्याकडे एवढ्या संस्था आहेत, आमच्याकडे आमकं आहे, आम्ही एवढे पैसे खर्च करू, इतके माणसं विकत घेऊ, त्याचा मतदान उपयोग होत नाही. ठीक आहे. त्यांनी माझं मतदान कमी केलं, ते माझ्या जवळपास पोहोचले नाही. जो आता हे काय चित्र दिसतंय का 78 म्हणजे 80,000च्या आसपास,
एवढा मोठा डिफरन्स जो आहे तो पैशाने हिशोब केला तर हे उमेदवार फार स्ट्रॉंग आहे. आणि दुसरे जे आता रनिंग वाले होते ते बरेच स्ट्रॉंग झालेत गेल्या 5 वर्षात. कारण आम्हाला काही नाही कधी नाही जमलं ते सुद्धा त्यांना चांगलं जमलं. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा जे आहे ते बऱ्यापैकी जोर लावला. मला वाटत नव्हतं त्यांना एवढी मतं पडतील. जेवढी पडलेली आहेत तेवढी सुद्धा मतं त्यांना पडायला पाहिजेत असं मला वाटत नाही. सिटिंग आमदार आहेत सगळं खरं आहे, परंतु त्यांना आमदारकीच कळाली नाही. आमदारकी कशासाठी असते? आमदारकी जनतेच्या हितासाठी असते, स्वहितासाठी नाही. त्यांनी मला वाटतं संपूर्ण स्वहित पाहिलं आणि माणसं कधी शोधायला लागले ते निवडणूक लागल्यावर. निवडणूक लागल्यावर माणसं कुठं सापडत असते? माणसं 5 वर्ष 10 वर्ष कमवायला आणि एक सुद्धा माणूस जर गमावला तर त्या राजकीय नेत्याच्या काळजामध्ये चलबिचल झाली पाहिजे की माझा माणूस कसा बदलला, माझा माणूस कसा गेला, काय चुकलं, माझं स्वतःच काय चुकलं. माझ्या स्वतःच्या बाबतीत तर तसं होतं बाबा. आता इतरांच्या मनात काय वाटतं काय नाही, काही लोक गेला तर गेला काय फरक पडतो. बरेचसे लोक असं म्हणतात त्याच्या काय माग ह्याच्या काय माग. त्याच्या काय माग याच्या काय माग नाही. फाटक्या कपड्यावाला सुद्धा 100 200 400 मतं घेऊन जात असतो. त्याच्यामुळं जो कार्यकर्ता म्हणून आहे त्याचा सन्मानच केला पाहिजे, त्याला मानापानाने वागणूक दिली पाहिजे. शक्यतो त्याची थोडीशी इकॉनॉमिकल सुद्धा परिस्थिती खराब नाही झाली पाहिजे. कसं कमी होईल काय होईल एवढं बारीक लक्ष द्यावं लागतं. हा तर माणसं भेटतात, मला एक नाही तर विचारायचंय अशी माणसं भेटायला काय रस्त्यावर पडली काय माणसं नाही भेटत. मला एक विचारायचंय आताच्या निवडणुकीची जाणवलं आम्हाला की सगळ्यांना सुरेश धस हा व्यक्ती नकोय, नेत्यांना सगळ्या वरपासून खालीपर्यंत किंवा खालून वरपर्यंत. तर हे याचं काय कारण आहे एकदम स्पष्ट तरी वापरा. ते काय जो माणूस जनतेमध्ये राहतो ना, जो प्रभावी आहे तगडा आहे, तर हे आजपर्यंतचं चित्र आहे माझ्या आष्टी मतदारसंघामध्ये. यावेळेस सगळे स्वतंत्र लढले बघा तुम्ही, माझी लीड कुठं गेली. पण हे ब क ड सगळे जे आहेत हे सर्व एकत्र होतात आणि त्यावेळेस त्यांना मुंडे साहेबांचा आशीर्वाद असायचा आणि हे सर्व एकत्र ब ख ड आणि त्यावेळेस ते माझ्या स्पर्धेत यायचे. मग आता यावेळेस ते कोणी स्पर्धेत आले नाही का? तर वेगळा होता, ब वेगळा होता आणि क वेगळा होता. म्हणजे तीन तिघाडा झाला. 3 पक्षाचे 3 उभे राहिले. मग मतदार राजाने बरोबर काम दाखवलं. आणि काय की जो चांगला माणूस असतो, जो लोकांची कामं करतो, जो कोणावरती अन्याय होऊन देत नाही, काही लोकांचे उलटे पालटे उद्योग चालून देत नाही, ते समाजाशी वागताना चांगले वागत नाही, ते चुकीच्या पद्धतीने वागतात. मग त्यांना जर बसवणारा एखादा माणूस असला की त्याला टार्गेट 100% केलं जातं. आणि ते माझ्या बाबतीत आज नाही, 99 पासून हे घडते. 97 ला जिल्हा परिषदेच्या वेळेस माझ्या बाबतीत हेच घडलं. गावचा सरपंच होताना सुद्धा माझ्यावरती ती पाळी आलती. बळे 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 माझ्या वडिलांनी, म्हणजे गाव म्हणलं तरी माझे वडील तयार होत नव्हते. बिनविरोध माझ्या गावचा सरपंच मी झालो. सरपंच झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. त्यावेळेस मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते, पंडितांना अध्यक्ष झाले, मी उपाध्यक्ष झालो. आणि त्याच्यामुळं काय आहे की पंडितांना त्यावेळेस त्यांच्या मतदारसंघाचं काम जास्त असायचं, म्हणून मला संधी मिळाली काम करण्याची. मी जवळपास अध्यक्षाच्या सारखंच काम करायचो आणि फार प्रभावी काम 2 वर्ष केलं. मग 5-6 महिने मी पद घेतलं नाही. मला तिसऱ्यांदा उपाध्यक्ष हो असं स्वतः मुंडे साहेब म्हणले होते, कारण तू जिल्हा परिषद चांगली सांभाळली. कारण त्यांच्याकडे तक्रारच नाही. जिल्हा परिषदेमध्ये जेवढे भारतीय, हा माझ्या काळात तक्रारच नाही. नाही झालो अध्यक्ष मी. राजा म्हणजे पंडितांना होते, नंतर गवळणताई मुंडे होत्या दुसऱ्या वर्षी, नंतर मग शेटे साहेब आणि फड साहेब मला वाटतं 3rd टाइमला झाले. त्यावेळेस मला म्हणत होते मुंडे साहेब किंवा तू राहा. म्हणलं साहेब नको, थोडस कळू द्या, मी जे काम केलंय एक 5-6 महिने गॅप पडू द्या ना, मी पदावर नाही ते. मग लोकांनी त्यावेळेस काय ठरवलं की अरे हा जिल्हा परिषदेत संधी दिली
तर एवढं काम चांगलं केलं ह्यांनी. MNP हेडमध्ये काम केलं मी, दुसऱ्या एका हेडमध्ये थोडंसं छोटी छोटी नळ योजना, कुठं दलित समाजाच्या विहिरी, दलित समाजाच्या मोटारी वाटप, कुठं काय कर, असं सगळं शेतकऱ्यांना हे फवार दे, अमकं दे. त्यावेळेस लय मोठे फवारे बिवारे यायचे. हा, हा. हा, हे 12 आणि ह्या गोष्टी बलुतेदारांना छोट्या छोटे मोठ्या छोटे वाटायच्या. साहित्य मोठ्या यायचं. वाटायच्या. हा, हा. तर किंमत ते जास्त होती त्यांना. त्याची किंमत जास्त त्या वाटायची. काळात, हा. लोक म्हणले, अरे हा तर फार चांगलं काम करतोय. मग पदावर नसलं की मग काम थोडं स्लो होतं. स्लो झालं की म्हणले, याला आता गॅप पडायला लागला. मग त्या मतदार राजाने ठरवलं, कार्यकर्त्यांनी ठरवलं, की ह्याने जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला एवढं बळ दिलंय, हा जर आमदार केला तर कसं होईल. म्हणून लोकांनी मला आमदार. तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर एक आठवतंय मला आता. हे आत्ताचं जे काही मोठं यश आहे, तर याच्या पाठीमागे हे मधला जो 10 वर्षाचा गॅप पडला त्याचं मोठे म्हणजे हे आहे. काय आहे की 2014ला मला हम्म, नाही, हम्म. एकतर मोठा गॅप साहेबांच्या पडल्यामुळे अण्णा नाहीत जाण्यामुळं अशी भावना नाही, झाली. साहेबांचं जाणं, दुसरी गोष्ट लोकसभा आणि विधानसभा एकत्र येणं. हम्म. त्यावेळेस लोकांना काय वाटलं, की लोकांच्या डोक्यात एक होतं की वरती प्रीतमताईंना मतदान हम्म. देणं. शेवटी कसं आहे, मी जरी राष्ट्रवादीत होतो हम्म. तरी अगोदर मुंडे साहेबांनी आम्ही एकत्र काम करतो. त्याच्या आधी मुंडे साहेबांच्या विरोधात मी निवडणूक हा, लढवली. लोकसभेची. निवडणूक लढवली मी, हम्म. परंतु त्यांच्या अगेन्स्ट मध्ये त्यांना लागन किंवा त्यांना मानणारा जो मतदार राजा आहे, त्यांना मानणारा, हम्म. तो काही एका जातीपातीचा नाही, हम्म. त्यांना मानणारा वोटर, हम्म. त्याला कुठे काही ठेच पोहोचेल किंवा त्याच्या मनाला लागेल असं कुठलंही वक्तव्य हे माझ्याकडनं झालं नाही. तर तर लोकांची भावना काय, आम्ही एकत्र काम केल्यामुळे किंवा यावेळेस साहेब राहिले नाही, मागच्या वेळेस अण्णांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु काय आहे की मग ह्यावेळेस आपण असं करू, एक मतदान प्रीतमताईला देऊन एक मतदान सुरेश धसला देऊ. हम्म. हे 60,000 मतदारांनी तसं केलं, हम्म. पण एक 22,000 मतदारांनी उलट केलं. हम्म. त्यांनी काय केलं, वरती कॅरम बोर्ड हाणला घड्याळ समजून, आणि माझ्याच विरोधातलं येऊन कमळ दाबलं. त्याच्यामुळं 22,000 मतं तशी गेली हा. आणि मी 6,000 मतांनी पराभूत. पण तुम्ही जो जिल्हा परिषदचा किस्सा सांगितला की तुमचा 5 महिन्याचा गॅप पडला आणि लोकांना वाटतं हा माणूस पाहिजे, तर तशी गोष्ट 10 वर्षात झाली. ह्या निर्णयात जाणवल्या आता आम्हाला निकालाच्या वेळी. झाली. त्याचं कारण असं आहे की 5 वर्ष धोंडे साहेब सुद्धा कुठेही जनतेमध्ये गेले नाही. त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती, मतदारसंघाचे जे पेंडिंग कामं आहेत, त्याच्या बाबतीत फारसं त्यांनी लक्ष घातलं नाही. दोघांच्या कार्यकाळात ते नाही. नाही झालं ना. फक्त मी ज्या योजना इनिशियल केल्या, असताना तुम्हाला काम करता अहो आलं. मी ज्या योजना केल्या त्याचं फक्त नारळ फोडत राहिले. पुढं काय केलं? आणि पुढे आत्ताही 19च्या नंतर आम्हाला असं वाटलं होतं, तरुण माणूस निवडून दिलाय, काहीतरी होईल, मतदार राजाला वाटलं, पण ते त्यांच्याही पेक्षा पुढचे निघाले. तेही कुठं गेले नाही, लोकांना काही विचारलं नाही, कुठलं नाही. शेवटी याच्यामध्ये काय, मतदार राजा काय पाहतो की तुम्ही आमच्यामध्ये किती वेळा येता, तुम्ही आम्हाला विकास वगैरे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासावरती सगळं काय होतं असं नाही. तुम्ही अटॅचमेंट काय ठेवता लोकांच्या. त्याच्यावरती फार मत. आता ह्या निवडणुकीत जे जाणवलं किंवा घवघवीत यश मिळालंय, परंतु लोकांना सुरेश धस आणि अण्णा जे तुमचं नाव आहे किंवा लोकांच्या प्रिय आहे, तर हाच माणूस पाहिजे ही भावना निर्माण होण्यासाठी तुमचं असं काय रसायन आहे, तुमच्याकडे काय जादू आहे? काय रसायन, जादू काय सांगा काय आहे? सगळे लोक जादू म्हणतात, हाच नाही, माणूस पाहिजे. जादूची कांडी नाही, काय नाही, काय नाही. किंवा यावेळेस साहेब राहिले नाही, मागच्या वेळेस अण्णांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. परंतु काय आहे की मग ह्यावेळेस आपण असं करू, एक मतदान प्रीतमताईला देऊन एक मतदान सुरेश धसला देऊ. हे 60,000 मतदारांनी तसं केलं, पण एक 22,000 मतदारांनी उलट केलं. त्यांनी काय केलं, वरती कॅरम बोर्ड हाणला घड्याळ समजून, आणि माझ्याच विरोधातलं येऊन कमळ दाबलं. त्याच्यामुळं 22,000 मतं तशी गेली आणि मी 6,000 मतांनी पराभूत. पण तुम्ही जो जिल्हा परिषदचा किस्सा सांगितला की तुमचा 5 महिन्याचा गॅप पडला आणि लोकांना वाटतं हा माणूस पाहिजे, तर तशी गोष्ट 10 वर्षात झाली. ह्या निर्णयात जाणवल्या आता आम्हाला निकालाच्या वेळी. झाली. त्याचं कारण असं आहे की 5 वर्ष धोंडे साहेब सुद्धा कुठेही जनतेमध्ये गेले नाही. त्यांनी जी कामं करायला पाहिजे होती, मतदारसंघाचे जे पेंडिंग कामं आहेत, त्याच्या बाबतीत फारसं त्यांनी लक्ष घातलं नाही. दोघांच्या कार्यकाळात ते नाही. नाही झालं ना. फक्त मी ज्या योजना इनिशियल केल्या, असताना तुम्हाला काम करता अहो आलं. मी ज्या योजना केल्या त्याचं फक्त नारळ फोडत राहिले. पुढं काय केलं? आणि पुढे आत्ताही 19च्या नंतर आम्हाला असं वाटलं होतं, तरुण माणूस निवडून दिलाय, काहीतरी होईल, मतदार राजाला वाटलं, पण ते त्यांच्याही पेक्षा पुढचे निघाले.
तेही कुठं गेले नाही, लोकांना काही विचारलं नाही, पुछलं नाही. शेवटी याच्यामध्ये काय, मतदार राजा काय पाहतो, की तुम्ही आमच्यामध्ये किती वेळा येता. तुम्ही आम्हाला विकास वगैरे चाल निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासावरती सगळं काय होतं असं नाही. तुम्ही अटॅचमेंट काय ठेवता त्याच्यावरती फार मत. आता ह्या निवडणुकीची जाणवलं किंवा घवघवीत यश मिळालंय, परंतु लोकांना सुरेश धस आणि अण्णा जे तुमचं नाव आहे किंवा लोकांच्या प्रिय आहे, तर हाच माणूस पाहिजे ही भावना निर्माण होण्यासाठी तुमचं असं काय रसायन आहे? तुमच्याकडे काय जादू आहे? काय रसायन जादू काय, सांगा काय आहे? सगळे लोक जादू म्हणतात हाच नाही, माणूस पाहिजे. जादूची कांडी नाही, काय नाही, काय नाही. बरं का, अक्षरशः तुम्हाला किती लोक असतील असंख्य तुम्हाला भेटलेच नाहीत, पण त्यांना तुम्हीच पाहिजेत. मी अर्ध्या नाही 40%च मतदारसंघात गेलोय मी आता. माझं नाही, उशिरा तिकीट जाहीर आणखी तुम्ही कधीच त्यांना भेटलेले नाही तरी त्यांना तुम्हीच पाहिजे ही भावना निर्माण करण्यात तुमचं काय यश आहे? हे बघा, मी आणखी नाही, आणखी मी भेटलेलोच आहे. प्रत्येक मतदाराला भेटतो, जवळपास प्रत्येक गावात जातो, वाडी वस्तीवर जातो. काय एकदा चर्चा झाली ना, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे. आणि जनता डोळ्यात तेल घालून पाहत असते कोण काय करत. मांजरेला वाटतं की बाबा मी दूध पिते आणि समाजाला ते दिसत नाही, असं नसते. मांजर जरी डोळे झाकून दूध पिली तरी सुद्धा समाज त्याच्याकडे पाहत असतो आणि समाजाला क्लिअर कट कळतं. पण त्यांनी 1 2 3 4 काय जे 16 जण आम्ही उभं होतो त्यात त्यांनी हेरलं की हा कॅन्डिडेट अहो, हे पाहिजे. गोंधळात कळत नव्हतं काय होईल, पण लोक किती एक्साइट गेले त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला की लोकल हाच माणूस पाहिजे. लोक याचं गमक काय? काय, लोक कोणालाच नाही म्हणत नाही. कोणी जरी म्हणलं मी उभा राहू का, लोक म्हणतात 100% तुमच्याशिवाय तर पर्याय नाही. दुसरं तो मतदान मागायला गेला तर त्याला काय म्हणणार, मला मतदान देणार का. मतदार कोणालाच नाही म्हणत नाही, तुम्हालाच देणार म्हणून तोही खुश राहतो. म्हणून मतदार राजा फार हुशार आहे, ब्रिलियंट आहे. आणि आता आमच्या पुढची जी पिढी आहे ही 18 ते 22 ही तरुण पोरं, आम्हाला वाटतं आम्हाला लय आखली आहे. आमच्यापेक्षा फार पुढचा विचार करणारी पिढी आहे आता. आपण जर अ ब कडचा विचार करत असलो तर ते फार ई एफ चा कार शेवटचा विचार करतात. आणि त्यांची ती बौद्धिक कुवत वाढलेली आहे. आमचीच बौद्धिक कुवत वाढलेली आहे किंवा आम्हीच फार शहाणे आहेत असं नाहीये. या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि आता एज्युकेशन वाढलेलं आहे. आपल्याला मोबाईल मधलं काही कळत नाही, पण ते 8 तुकडे करून परत जॉईन करतात नवीन पिढीचे लोक. लहान पोरं आपल्याला ऐकू शकत नाहीत, नाही. इतके पुढचे झालेले. शेवटचे 2 प्रश्न घेतो. आता मतदारसंघाच्या बाबतीत जर विचार केला तर तुमच्यापर्यंत माझा एकदा मुद्दा काढला होता. तुम्ही आपल्या सभेतही बोलात, प्रचार सभेत. जे काही ऊस उत्पादक आहे शेतकरी आपल्याकडे, त्यांचा वारंवार मुद्दा आहे की आम्हाला 20 किलोमीटरच्या आत जर कारखाना एक भेटला तर फार चांगलं काम होईल. या कारखान्यामुळे आमचे रोज म्हणजे प्रत्येक वर्षी पैसे जातात आमचे कारखान्याला, म्हणजे ऊसतोड कामगाराला पैसे द्यायचे, ट्रॅक्टरवाल्याला पैसे द्यायचे, तर रोज ऊस प्रत्येक वर्षी जाताना आम्हाला खूप खर्च होतो. तर आपला कारखाना हक्काचा होईल का? हे बघा, मी हे जाहीर सभेमध्ये आश्वासन दिलेलं आहे हा, कडे सभेत बोलू. आणि त्याची जवळपास सगळी प्रक्रिया झालेली आहे. आता कारखाना हाच चालू फक्त होईल का नवीन होणार? नाही, हा कारखान्याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. त्याच्यामध्ये खूप गुंतागुंत आहे. मी माझा स्वतःचा म्हणजे मला पहिलं IM मिळालं होतं, मी त्याचं काम चालू केलं होतं, पण दुष्काळ पडल्यामुळं काय, माझ्या वडिलांची एक शिकवण मला होती की सुरेश, कर्ज जास्त करायचं नाही. माझी स्वतःची मानसिकता नाही. पण माझं 45 कोटीचं त्यावेळेस 2012-13ला कर्ज मंजूर झालतं पंजाब नॅशनल बँकेचं. पण मी म्हणलं बाबा, माझ्या वडिलांची शिकवण आहे की कर्ज, आणि पुढं दुष्काळ पडलेला दिसला, पाण्याचा सोर्स नव्हता. पण ज्यावेळेस मी हे 11ला मला IM मिळालं होतं, पण दुष्काळ पडला, मी मनात विचार केला की बाबा नको, हे कर्ज आपल्याला काढायचं नको, आपण ह्याच्यातून अडचणीत येऊ. माझं घरदार, माझा संसार एवढा काही मोठा नाहीये की ज्याच्यामध्ये माझं काही शिल्लक राहील. त्याच्यापेक्षा हे नको. मी थांबलो. तो नंतर ते IM माझं रद्द झालं. पुन्हा मी प्रयत्न केला आणि आता ते फायनलाइजला त्या ठिकाणी गेलंय. दिल्लीला जाईल आणि 4-8 दिवसामध्ये ते क्लिअर होईल. पण ते हे नवीन कारखाना आहे. नवीन कारखाना सुरू करण्याबद्दल काही आहे तुमच्याकडे? जुना कारखाना सुद्धा सुरू करू.
परंतु त्याच्यामध्ये मी काय प्रयत्न म्हणतो, करणार आहात? 100% प्रयत्न करणार. कडा सहकारी साखर कारखाना सुद्धा चालू झाला पाहिजे. ही फार चांगली गोष्ट होईल आपल्या तालुक्यात लोक ऐकली तर. 100% करू. आपल्याला आता 1.68 एक कारखाना नाही, भविष्यामध्ये 4 TMC जर आणखी पाणी आलं तर 2 कारखाने सुद्धा चालतील ह्या तालुक्यात. आणि शेजारी सुद्धा आता पश्चिम घाटाचं पाणी आल्यामुळे एक सोर्स निर्माण झालाय, त्याचा वापर करून आम्ही पाटोदा आणि शिरोळ तालुका सुद्धा सुजलाम सुफलाम करू शकतो. ते आमची आयडिया आहे.